ठरलेले की विधानसभेमध्ये कायदा आला. कायदा असा आहे तो की एखाद्या संस्थेचा चेअरमन जर झाला, सोसायटी असेल, पतसंस्था असेल, बँक असेल, कारखाना असेल, त्याचा चेअरमन झाला की पहिले 6 महिने त्याच्यावर त्या ठिकाणी अविश्वास ठराव आणता येत नाही. ही कायद्याची तरतूद 61च्या सरकार कायद्याची. बदल काय केला की 2 वर्ष त्याच्यावर ठराव आणता येणार नाही. विधानसभेचं कामकाज सोडून साधारण पद्धत अशी आहे की बिल सादर केलं जातं एका दिवशी. समजा 10 बिल सादर केलं की अशा प्रकारचा सरकार कायदा अंमलबजावणी करायचा असं करायचं. तर त्यानंतर 2 किंवा 3 दिवसानं किंवा पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा 15 दिवसानं ते बिल चर्चेमध्ये त्या ठिकाणी विधानसभेत येतं. पण हे बिल म्हणजे कायदा हे मांडलं आणि मी आवश्यक मला एकदम कळलं की सरकार काय मी जर नजर फिरवली. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. मी अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी बोलायची परवानगी मागितली. बिलावर मला अडवता येत नाही, मी बोलायला बसलो त्या ठिकाणी. यांनी सांगितलं की ही पद्धत चुकीची आहे की 2 वर्ष माझ्यावर काय ठरवणार नसतील तर मी बेभान वागणार ना. आणि कशासाठी चाललंय? आम्ही 2-3 आमदार बोललो आणि पुन्हा अमरावतीचे आमदार बाळासाहेब आंबेडकर बोलले की एका आमदारासाठी तुम्ही अन्याय बरोबर नाही. मग मला लक्षात काय आलं की बच्चू कडू जे आपले आहेत ते अपंगासाठी काम करतात, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचा त्या शिंदे सरकारला पाठवले आणि मग ते अमरावती जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष झाले. काँग्रेसचे काही लोकांना बोलून त्यांनी घेतला, अध्यक्ष झाले. काँग्रेसच्या लोकांच्या लक्षामध्ये चूक आली की आपली चूक झाली, आपण तिकडे गेलेलो आहे, बँक त्या ठिकाणी वाचण्यासाठी आपल्याला परत आलं पाहिजे. त्यांनी काय चालू केलं की बैठकीला यायचं नाही, कोरम अभावी त्या ठिकाणी मिटिंगच होत नाही. त्याने असं सुरू केलं की त्यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आणि अविश्वास ठराव आणायचा त्याला घालवायचा. मग बच्चू कडूंचे आहे की मला कायद्याची तरतूद करू द्या, मला 2 वर्ष मला इथं अभय द्या, तर मी तुमच्यावर नाही, तुम्ही तुमच्यावर नाही. पण ते बिल आलं विधानसभेमध्ये बहुमत 5वी बहुमत आहे. हे बहुमत 5वी म्हणजे असं की त्यांना जे वाटलं ते त्या ठिकाणी करतात. आता तुम्ही कल्पना करा की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काही आमदार होते त्या ठिकाणी गेले, गद्दारी करून गेले, सरकार स्थिर झालं ना, तरी सुद्धा अजित पवारांची काय गरज असते? तर माहिती म्हणल्या त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला अजूनही शाश्वती नाही किंवा खात्री नाही की आपण त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत देशामध्ये घेऊ. आणि मग त्यासाठी म्हणून ह्या सगळ्या लोकांना बोलवून जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.